तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। जाणून नेनते करी माझे मन, जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत। जेवी जळा आत पद्मपत्र ऐकोनी न ऐके, निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज। देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नाची सृष्टी चेल्या जीवी मग मी व्यवहारी असे न वर्तत। जीवी जळा आत पद्मपत्र तुका मने ऐसे झालिया तुका मने ऐसे झालिया वाचून, करणे तोशी न वाटत असे मग मी व्यवहारी असे न वर्तत। जेवी जळा आत पद्मपत्र पांडुरंगा करू प्रथम चरण सरोजम सान्द्र नीलांबुधामं जगन्निहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। योऽन्तः प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवा समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासर पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते। जयांचे केलिया स्मरण होय सखळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता
जाणून नेणते करी माझे मन तुझे प्रेम खून देवोनिया मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्यादेश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्री तुकोबाराय महाराजांचा 5 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती करतायत मागणी मागतायत विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने वैराग्य मूर्ती तुकारामजी बाबा जेहूरकर तसेच ब्रह्मलीन महंत साळवी बाबा एकवही महंत संतोषगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने नेतृत्वाने मार्गदर्शन आपले या श्री क्षेत्र एकवही गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 7व्या क्रमांकाची मागणीपर कीर्तनाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळांकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात अगदी कार्यक्रमाला गूढ रंग देवत आलेले या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळेच नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत खरं तर ज्यांनी अगदी गोड चाल गायली ज्यांच्या आवाजात विशेष गोडवाई आदरणीय आमचे आकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच गायन सम्राट आमचे विठ्ठल महाराज सदगीर उपस्थित आहेत ज्यांनी गोड पंचपदी गायले आमचे शांताराम महाराज महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये खूप मोठं नाव लौकिकी आमचे तांदळे सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पहिल्या चालीला ज्यांनी गोड साथ दिली आमचे जिवलग मित्र अंकुश महाराज या सगळ्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवली मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात विशेष गोडवाई नवे नवे महाराजांचा स्वभावी गोडे असे गोड व्यक्तिमत्व आमचे पुंडलिक महाराज महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे विनेकरी महाराज आपल्या गावातील परिसरातील टाळकरी मंडळी चोपदार मंडळी या ठिकाणी खूप मोठी मंडळी आलेली बरं का खरं तर आज या स्टेजवरती माझं परम भाग्य म्हणावं लागेल का की तुम्ही एवढे सगळेच महाराज मंडळी आलात महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तनामध्ये खूप मोठं नाव लौकिक आहे आपल्या भागाचं वैभव नवे नवे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार कीर्तन वैभव आवाजाच्या बहाच्या आमचे राणीताई ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे या ठिकाणी ताई उपस्थित आहेत आमचे रामनाथ भाऊ उपस्थित आहेत आधी करून परिसरातील महाराज मंडळी आमचे आदरणीय सोमनाथ महाराज मृदुंग अलंकार तेही उपस्थित आहेत आदरणीय मृदुंग अलंकार दत्ता महाराज सुद्धा उपस्थित आहेत बरं का आणि अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार झालं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं त्यांचे साऊंड तर गोडच आहे महाराज नवे नवे महाराष्ट्रामध्ये साऊंडचा किंग नवे नवे साऊंडचा बहाच्या आमचे परमस्नेही ऋत्विक दादा सुद्धा उपस्थित झाला त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे आणि या कार्यक्रमाचं स्मरण पुन्हा आपल्याला राहिलं पाहिजे याकरिता या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आमचे जिवलग मित्र कवडे बापू म्हणजे गजर हरिनामाचा बरं का त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे दादा खरंच गोड व्यक्तिमत्व आहे बरं का आणि एवढ्या लांबून फक्त तुम्ही प्रेमानेच बोलवले सगळ्यांना मी सहित ऐका हे सगळे प्रेमाने जमलेला हा माहोल आहे मग आता आपण हे प्रेमाने कीर्तन करूया ऐका बरं दादा एवढे महाराज मंडळी जमले ना यांनी एखादी गोड चाल गायली गोड प्रमाण गायले की तुम्ही गोड प्रेमाने टाळी वाजवत जा बरं कारण ह्यात जमलेला हा जो माहोल आहे ना हे सगळे गाणारे वाजवणारे प्रेमाचे माणसं आहेत आता काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो अनुरागात हसतात ना हसं ते अनुरागात गाणारी माणसं आहेत बरं सगळी अगदी गोड वातावरण तयार झालेले ऐका आजच्या या सेवेकरिता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर मागणी मागतायत विनंती करतायत ऐका दादा तुकोबारायांचं जीवनच अलौकिक तुकोबाराय महाराज योग्य परमार्थ करणारे खरे परमार्थ करणारे तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता ऐकताय ना आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल देवाला कसा परमार्थ आवडेल असा परमार्थ तुकोबारायांचा होता आणि योग्य परमार्थ तुकोबारांनी केला म्हणून त्यांना ते फळ प्राप्त झालं योग्य परमार्थाचं फळ काय प्राप्त झालं तुकोबारायांना आनंद प्राप्त झाला आणि एक सांगू परमार्थ हा आनंदाचाच आहे
आनंदानेच केला पाहिजे आणि आनंदच प्राप्त झाला पाहिजे. कळतंय? साधू संतांनी परमार्थ केला, त्यांना आनंद प्राप्त झाला. मला वाटतं तुकोबाऱ्यांनाच आनंद प्राप्त झाला. यात नवल नाही. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत होऊन गेले, ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला असे, जेवढे काही संत होऊन गेले सगळ्या संतांनी परमार्थ केला, योग्यच केला आणि त्यांना जे फळ प्राप्त झालं पुंडलिक महाराज ते आनंदच प्राप्त झालाय. मला वाटतं तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय. निळोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि योग्य केला आणि मला जे फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंदच. आणि निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त झाला तो आनंद कसा आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, त्याने संतोषातून भेटले कृपाळू, भेटले आम्हाळ, त्याने फेडिला बुद्धीचा हो माळ, फेडिला बुद्धीचा हो माळ, सज्जन भेटले कृपाळू, त्यांनी फेडिला बुद्धीचा हो माळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. एखादं प्रमाण त्याच्यात आनंद व्यक्त करायचं ना, मग त्याला चाल सुद्धा आनंदानेच गायली पाहिजे, आहे का नाही. निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला आनंद प्राप्त झाला, मला जो आनंद प्राप्त झाला ती वेळ धन्य, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये वेळ आनंदाची. ऐका, ज्ञानोबारायांना आपण विचारूया. ज्ञानोबाराय म्हणतात मीही परमार्थ केला पुंडलिक महाराज, मीही परमार्थ केला. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये आतही आनंद आणि बाहेरही आनंद. आनंदुरे आजी आनंदुरे सबाय अभ्यंतरी अवगा परमानंदुरे. नाथ महाराज असं म्हणतात अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली. ऐका ना दादा, नाथ महाराज म्हणतात मला त्रैलोक्य आनंदाचं. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये आतही आनंद बाहेरही आनंद. आणि निळोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये वेळ आनंदाची. मग आता ज्यांचा अभंग घेतला ना त्यांनाही विचारलं पाहिजे आपण, महाराज तुम्हालाही आनंद प्राप्त झाला का? म्हणे हो. का हो महाराज, तुम्ही परमार्थ केला, तुम्हाला आनंद प्राप्त झाला. तुम्हाला कसा आनंद प्राप्त झाला? तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात एवढा आनंद, आनंद कोंदला एवढा आनंद, आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? ऐका, भूतकाळ ही आनंदाचा आणि भविष्य काळ सुद्धा आनंदाचा. ऐकताय ना?
वर्तमान काळात तर तुकोबाराही म्हणतात मी एवढा आनंद उपभोगला ना, मी आंघोळ सुद्धा आनंदाची केली. आनंदाचे डोई आनंद ते रंग, आनंदाचे अंग आनंदाचे. महाराजजी नुसती आंघोळ आनंदाचे नाही, तुकोबाराही म्हणतात माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद पुराला आपण हे प्रमाण म्हटले ऐकले तरी आपल्याला आनंद मिळतो. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून जन्माला आले त्यांना किती आनंद झाला असेल महाराज. याचं कारण काय, त्यांनी योग्य परमार्थ केला म्हणून. ऐका दादा, आणि परमार्थ हा योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. तुका म्हणे नको बर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. भाव तत्वानं प्रेम तत्वानं परमार्थ केला पाहिजे महाराज. भक्ती केली पाहिजे, कारण भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. साधू संतांनी परमार्थ केला दादा, अगदी तन मन धनाने परमार्थ केला. आणि परमार्थ हा तन मन धनानेच केला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतात की तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. ते पहिल्यांदा मला मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भस, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. तन मन धनाने परमार्थ करावा लागतो. पण काय करावं दादा, आपलं हे मन देवाकडे जायला तयार होत नाही. कारण हे मन कसं आहे, भौत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन चंचळे चपळे, हे मन किती चंचळे चपळे सांगू. हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करता महाराज. हो, हे मन चंचळे दादा. हे मन कीर्तनात बसलं ना तरी घरच्या कुलपाला झटका मारतं. कुलूप लावलं गड्या, ओढून नाही पाहिलं म्हणजे बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. हे मन चंचळे हो. एक मन म्हणतं चला 7वा दिवस हे गेलं पाहिजे, उद्या काही कीर्तन राहणार नाही, कीर्तनाला गेलंच पाहिजे, आज शेवटचा दिवस आहे ना. एक म्हणतं असं, आणि दुसरं मन म्हणतं जाऊ दे बाबा, कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं. दुसरं मन म्हणतं अरे नाही काय कीर्तन ऐकणं होईना, लोक चांगल्या चांगल्या चप्पल घालून आले असतात, एखादी चांगली चप्पल घालून निघून जाऊ. दुसरं म्हणतं बाबा नको रे, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा. म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. हे मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाहे. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाहे. राधे तेरे चरणों के जरा धूल जो मिल जाहे. सच कहता हूँ मैंने तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए हो, तकदीर बदल जाए. हे मन चंचळे दादा चपळे, हे मन किती चंचळे चपळे सांगू. अरे देवाचं नाम चिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही. देवाचं नाम चिंतन अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा मन जयास फिके पुढे अमृत जयास. फिके पुढे अमृत जयास.
बोलतीन अक्षराचा रस दिवे बोलतीन दिवे बोलतीन दिवे बोलतीन दिवे बोलतीन अक्षराचा रस टाळे 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 वा वा वा. संतोष दादा खर्च जास्त झालाय पण वातावरण गोड झालंय बरं. प्रेमाचा सरपंच साहेब हे सगळे प्रेमाचे माणसं आहेत ना. म्हणजे भगवंताचं नाम चिंतन अमृतापेक्षा गोडी त्याच्यापेक्षा चाल गोड झाली बरं का आहे का नाही. जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. कशा पुढे अमृत फिके? भगवंताच्या नामचिंतनापुढे. ऐका ना भगवंताच्या नामचिंतनापुढे अमृत फिक. एवढं गोड भगवंताचं नामचिंतने तरी सुद्धा हे मन घेत नाही. आणि दारू कडू असून हे मन सोडत नाही. दारू कडू आहे असं म्हणतात हो. दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे. डोळे सुद्धा लावतात म्हणे. अहो थुंकतच बाहेर येतात म्हणे. दारू कडू असून मन सोडत नाही. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयात गोडू जीवासे झाला. भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे तरी हे मन घेत नाही. आणि एक सांगू दादा सोपं वाक्य सांगतो तुम्हाला आवडेल बरं. ज्याच्या अंगात तापे त्याला भोजन गोड लागत नाही. वाक्य लक्षपूर्वक ऐका. ज्याच्या अंगात तापे त्याला भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात पापे त्याला भजन गोड लागत नाही. तुका मने नाड पाप टाके ताड पाप टाके ताड पाप टाके ताड मने नाड पाप टाके ताड पाप टाके ताड तुका मने नाड पाप टाके ठाके हिताड. तुमचं पापच एवढं उदयाला आलं की भगवंताचं नामचिंतन तुमच्या मुखामध्ये निघायला तयारच नाही महाराज आहे का नाही. भगवंताच्या नामचिंतनाची या मनाला गुढी लागली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं ना कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. बघून गे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या. लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला. करुण गे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. गोडी अभंगाची. भगवंताच्या नामचिंतनाची या मनाला गुढी लागली पाहिजे. साधू संताने नामचिंतन केलं जातं. किती नामचिंतन. दिनरजनी हाची धंदा. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्यामनी. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. गोविंद गोविंद
मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. गवळणीने नामचिंतन करावं महाराज बरं का. जर कधी दही दूध विकायला गेला गोविंद घ्या दामोदर घ्या तव तव हसती मथुरेच्या गी. कारण भगवान परमात्म्याच्या आठवामध्येच नामचिंतनामध्येच जीवन घालवायचं महाराज. गप्पा जरी मारायला लागल्या ना त्या तरी म्हणायच्या नवता काळा गोरा खुजाना ठिंगना रूप सुंदर ना आंधळा देखना जीव शिव कैसे ये यासी भावना पंचे भौतिक नेने पंच प्राणावो नवता मन बुद्धी इंद्रियांचा मेळा कार्य कर्तृत्व हा कारण वेगळा येणे जाणे याशी नव्हते कोण्या काळा. हो महाराज हे जे सगळं भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं वर्णन आहे. सतत भगवंताचं नामचिंतन करावं. ऐका माझ्या तुकोबाराने भगवंताच्या नामाचा छंद लावला ना तुकोबारांना आनंद प्राप्त झाला. एवढा आनंद की साक्षात भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न झाले. देवानं विचारलं महाराज तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. बोला तुम्हाला काय पाहिजे. कोणी सांगितलं. देवानं तारीख देणाऱ्यांनी सांगितलं. बरं देव विचारतो महाराज तुम्हाला काय पाहिजे. तुकोबारा म्हटले देवा मला काहीच नको. अरे नाही नाही मी प्रसन्न झालो महाराज तुमच्यावर. बोला तुम्हाला काय पाहिजे. तुकोबारा म्हणलं देवा तू काय देणार आहे मला. अहो महाराज तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तुम्हाला वैकुंठ देऊ का वैकुंठ. भगवान परमात्मा म्हणतो. तुकोबाराय म्हणतात देवा वैकुंठ नको म्हणे का. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू मज किंवा नको वैकुंठीचा वास आहे तया सुकानास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा वैकुंठासी नको ठाणो हारी वैकुंठाची नको ठाणो हारी वैकुंठाची नको ठाणो हारी वैकुंठाची नको ठाणो हारी वैकुंठासी आमा नको दाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ. देवा तुझ्या सहवासात मला जो आनंद आहे ना तो आनंद या जगात कुठंच नाही. कारण भक्तीमध्ये जो आनंद आहे ना तो या जगात कुठंच नाही. बरं सांगू तुम्हाला संसारामध्ये किती मोठी प्रॉपर्टी कमवा किती मोठी इस्टेट कमवा जे श्रीमंत माणसं पंचपक्वांशिवाय जेवत नाही. वाक्य लक्षपूर्वक आहे का. जे श्रीमंत माणसं पंचपक्वांशिवाय जेवत नाही. जेवायला बसले तरी त्यांना जेवण जात नाही. जे श्रीमंत माणसं एसी चालू केल्याशिवाय झोपत नाही. झोपले तरी झोप लागत नाही. तेच श्रीमंत माणसं माझ्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये जर कधी आले ना एका छोट्याशा तंबूमध्ये असे 8 वाजता कसे गाढ झोपून जातात. हे जगातलं न उलगडणारं कोड आहे महाराज. भक्तीमध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठंच नाही. आनंद तेथेचा मुखया शिवाचा बैरे ऐकतील कानी रे आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचत गाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावारी. ऐका भक्तीमध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठंच नाही. तुकोबाराय म्हणतात देवा मला परमार्थामध्ये फक्त तुझ्या सहवासात आनंद मिळतो. मला वैकुंठ नको. महाराज तुम्हाला मान देऊ का मान. तुकोबाराय म्हणतात ए देवा मी माना करता परमार्थ नाही करत रे. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. परमार्थ करणाऱ्या माणसाने मान अपमान या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे मग परमार्थाला लागलं पाहिजे. कळते ना. आपले काय महाराज आपला काही परमार्थ आहे. पत्रिकेत नुसतं विलांटी जरी चुकली तरी 7 दिवस येत नाही. बरोबर आपला हा परमार्थ आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात ए देवा अरे मी माना करता नाही परमार्थ करत बाबा. अरे मी मान थुंकून दिला थुंकून या मान दंभ आणि मग करीत कीर्तन. देवा मी मानही थुंकला आणि दंभही थुंकला आणि मग परमार्थाला लागलो. ऐकताय
तुकोबाराय म्हणतात देवा मान नको. मग महाराज तुम्हाला मी धन देऊ का धन? तुम्ही वैकुंठ नको म्हणतात, मान नको म्हणतात, धन देऊ का धन? तुकोबाराय म्हणतात ए देवा इज्जत घेतो का माझी? म्हणजे तुकोबाराय देवाला म्हणले ए देवाला लाथाळीला संसार हा बाणा आमचा आहे. जनतन धन केले तृणाई समान हा बाणा आमचा आहे. माणिक पाशान खडे जैसे हा बाणा आमचा आहे. देवान तू आम्हाला धन देतो, धन नको. भगवान परमात्मा म्हणे महाराज तुम्ही आज धन नको म्हणता, पण तुमचं गाथीमध्ये असं प्रमाण आहे समाजामध्ये जर कधी जीवन जगायचं असेल ना माणसाजवळ धन पाहिजे. धन महाराज या समाजामध्ये जर कधी जीवन जगायचं असेल माणसाजवळ पैसा पाहिजे, पैसा धन पाहिजे. आणि सांगू दादा वस्तुस्थिती मांडून जाईल मी. जर माणसाकडे पैसा असला ना एखादा श्रीमंत माणूस असू द्या, एक वही कर ऐका, एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, पैसेवाला माणूस असू द्या, हो अहो त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय सुंदर दिसता हो तुम्ही. कळते ना. एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात पाटील खूप गोड बोलता बरं तुम्ही. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना, खरंच गोड. हो पाटील खूप गोड बोलतात का? हो माझं बोलणं तुम्हाला एवढं आवडतं. मग माझं बोलण्यातलं एखादं वाक्य सांगा बरं कोणतं आवडलं तुम्हाला? लोक म्हणे पाटील तुम्ही शेवटी जे बोलले ना ते फार आवडलं. का हो काय बोललो तुम्ही शेवटी? तुम्ही शेवटी नाही बोलले का पाटील? माझं बोलणं मी थांबवतो. ते इतकं आवडलो रे बाबा, सुटलो रे याच्यात आवडत आहे का नाही. हे ज्यांना ज्यांना कळेल त्यांना त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी उद्या पोटभर महाप्रसाद घ्यायचा. विनोदाचा भागने सोमनाथ बाबा दत्ता महाराज वस्तुस्थिती मांडून जे राणीत आहे. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत आहे ना आकाश बाबा त्याच्या श्रीमंतीला माप नाही. फक्त श्रीमंत आहे 100% पागल आहे. तरी सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी श्रीमंतीमुळे पागल माणसाला बिनविरोध सरपंच केलं. बरं सरपंच साहेब हे आमच्या गावातली वस्तुस्थिती मांडतो. तुमचे सरपंच खरंच भाग्यवान आहात दादा आहे का नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये या लोकांचा फार दूरदूरचा संबंध असतो. पण मला आज दिवसभर जवळजवळ 3-4दा कॉल केला बरं त्यांनी, संपर्क साधला. तुमचे भाग्य असे सरपंच मला टाळी वाजवली पाहिजे. आमच्या गावाचं सांगतो मी तुम्हाला. आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत माणूस आहे प्रॉपर्टीला माप नाही, पागल आहे. तरीसुद्धा आमच्या गावकऱ्यांनी बिनविरोध सरपंच केला. 26 जानेवारीचा दिवस गेला हो. आणि 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं. तिरंगा फडकला होता, क्रांतीवीराची पूजा झाली, सगळी पूर्ण रांगेत बसलेले होते. मग आता आपल्या गावातील श्रीमंत सरपंच साहेब 26 जानेवारीबद्दल 2 शब्द बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला. मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली. पोरो हो आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी, याला म्हणतात 26 जानेवारी. वा वा काय सगळे पोरं रांगेत बसले, वा 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 वा, याला म्हणतात 26 जानेवारी. पोरो हो तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेत बरं आज, कारण आज आहे 26 जानेवारी. पोरो हो आज 26 जानेवारी याचं कारण माहिती आहे, कारण काल 25 जानेवारी म्हणून आज हे 26 जानेवारीचं भाषण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराज पैसा असला कोणी किंमत देतं. तुकोबारानं देवानं सांगितलं महाराज अहो या समाजामध्ये जीवन जगायचं असलं पैसा पाहिजे म्हणून तुम्ही धन नको म्हणतात. तुकोबाराय म्हणतात ए देवा मला धन सुद्धा नको. मग ऐका ना, संपूर्ण विश्वाला बुद्धी पुरवणारा भगवान परमात्म्याची बुद्धी खुंटीत झाली. महाराज आता तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. मी जे जे सांगतोय तुम्ही काहीच घेत नाही, तुम्हाला काय पाहिजे सांगा. तुकोबाराय म्हणतात देवा माझी ती इच्छा नाही काही मागायची, पण तू म्हणतो ना म्हणून मी तुझ्याकडं मागतो, मला ते दे. म्हणे काय दे? अरे देवा मला जाणत कर, जाणत पैसे जाणून
टाळी झाली पाहिजे बरं का. खूप गोड चाल गायली अवघड गायली. कारण खानदानी पैलवान जो असतो तो एखादा डाव आपल्या हाताला राखून ठेवतो महाराज आहे का नाही. हा डाव मी आजपर्यंत ऐकला नाही, पहिल्यांदाच ऐकला. पण कुस्ती जिंकले बरं तुम्ही आहे का नाही. कारण एखाद्या पैलवानाने जर कधी आपला शिष्य तयार केला ना, ऐका बरं सांगतो बरं एका मिनिटात. एका म्हणजे पैलवानाच्या भाषेत गुरु शिष्य नसतं बरं का. चेला म्हणतात, चेला पण म्हणत नाही, वस्ताद पठ्ठ्या वस्ताद असं म्हणतात. पैलवानाला वस्ताद म्हटलं जातं. एका वस्तादाने एका पठ्ठ्या तयार केला. असा पठ्ठ्या तयार केला ना, त्याने अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याला गावकऱ्यांनी सांगितलं, म्हणले बाबा तू नाशिक जिल्हा, नवे धुळे, जळगाव सगळं जिंकलं बाबा, पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये असं एक पैलवानी म्हटलं तेवढं त्याला जर कधी तू पाळलं ना की हिंद केसरी तूच भारतातला म्हणजे पहिला तू पैलवान राहशील म्हटलं, 1 नंबरचा. तो म्हणे तुम्ही फक्त नाव सांगावं. तो गुरमीमध्येच होता. म्हटले आमका नाव. ज्याचं नाव सांगितलं ते त्याचेच गुरुजी निघाले. कळतं का. ज्याचं नाव सांगितलं त्याचेच गुरुजी. ते म्हणे आपलं त्याचे सगळे डाव माहिती आहेत म्हणे आपल्याला. लाव म्हणे कुस्ती ना. ऐका ना, 2 जण आड्याखड्यात आले आणि त्यांचं ते रिंगणात आले महाराज. हातात हात घेतला. गुरुजी म्हणे का रे, म्हणजे माझंच खाऊन माझ्यावर उलटला का तू. म्हणजे जरी तुझ्या खिशामध्ये 5G असला तरी मी गुरुजी म्हणले तुझा. कळतंय का. जरी तुझ्या खिशात 5G असला तरी मी गुरुजी म्हणले. हातात हात घेतला महाराज. नजरेला नजर मिळवत नाही बरं, पण एक सांगू का, बेड्डर माणसं, निष्कलम माणसं नजरेला नजर मिळवतात आणि जे लुच्चे असतात, लबाड असतात, ते गल्ली बदलून घेतात. तसं त्याने नजर मिळवल्याने मारा हातात हात घेतला आणि गुरुजीने असा डाव मांडला ना, काही क्षणामध्ये चितपट केलं महाराज त्याला. गुरुजीचा जय जयकार झाला. गावात मिरवणूक निघाली. तो गुरुजींजवळ आला. म्हणे गुरुजी माफ करा, तुमच्या विरोधात मी फॉर्म भरायला नाही पाहिजे होता, पण भरला. पण मला एक सांगा, तुम्ही हा डाव मला का शिकवला नाही. गुरुजी म्हणे मला माहीत होतं तू एक ना एक दिवस उलटशील, म्हणून मी हात ठेवून राखला होता. तसा हा डाव मांडला बरं. म्हणजे ते सगळे उलटणारे नाहीत, ते सगळे प्रेमाचे माणसं आहेत. पण आमच्या पैलवानाने एक नवीनच डाव मांडला बरं आजचा. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, ए देवा मला जाणत कर जाणत, जाणून नेनते करी माझे मन. ऐका ऐका, जाणत कर म्हणजे काय, ज्ञानी कर. आणि देवा ज्ञानी लोकांना किंमत आहे, मला ज्ञानी कर. आणि देवा तू अनेकांना ज्ञानी केलं ना, ऐका नाही. आणि देवा तू बऱ्याच जणांना काही काही दिलंय. एकानं तर वाटी बरं दूध मागितलं होतं, त्याला तू जर्सी गाय आपलं दुधाचा सागर देऊन टाकला ना देवा. एकानं तर बापाची मांडी मागितली होती, त्याला तू आढळपद दिलं देवा. देवा तुझ्याकडे सामर्थ्य. एकाला तर तू असं ज्ञानी बनवलं, युद्ध करता करता रणभूमीवरती ज्ञान दिलं. कोणाला, अर्जुनाला, बरोबर आहे का नाही. एकाला तर यमुनेच्या काठावर ज्ञान दिलं. उत्तानपाद राजाचा सुपुत्र द्रुहबाळ, लक्षपूर्वक आहे का. द्रुहबाळाला बापाच्या मांडीवर बसला असताना सावत्राने लात मारली, लत्ता प्रहार केला. म्हटले तुला बापाची मांडी पाहिजे होती ना, माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे होतं. सावत्राने लात मारली. पण ऐका, जन्म देणाऱ्या आईने जवळ घेतलं. म्हटले बाळा नाराज होऊ नको, तुला बापाची मांडी पाहिजे ना, रडू नको. बापाची मांडी पुरवणार तो भगवान परमात्मा आहे. कागाई तो कुठं राहतो, जंगलात राहतो. जंगलाच्या दिशेने निघाला. आईच्या शब्दावर विश्वास ठेवला बरोबर. सहज निघाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची साधना केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवान परमात्म्याने सांगितलं, हे ध्रुव अरे प्रसन्न झालो तुझ्यावर मी, बोल तुला काय पाहिजे. ध्रुव बाळाने डोळे उघडले, पाहिलं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शेषे कळा लोपली. या संपूर्ण विश्वाच्या मालकाला पाहिलं. ध्रुव बाळ रडायला लागला. ध्रुव बाळ रडायला लागल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे मी प्रसन्न झालो, रडतो कशाला. म्हणले देवा तुमच्या बाबतीत मला बोलायची. बोल ना, मग रडतो कशाला. म्हणले देवा बोलू कसं काय तुमच्या बाबतीत. म्हणले झालं काय. अरे देवा तुमच्या बाबतीत बोलता बोलता वेद थकून गेला, श्रुतीला बोलता आला नाही, शेषाच्या जीवा जीवा झाल्या देवा, मी सर्वसामान्य कसा बोलू शकतो बरं. म्हणले तुला काय पाहिजे. म्हणले देवा मला तुमच्या बाबतीत बोलण्याकरता ज्ञान हवंय. ऐका, भगवान विष्णूच्या हातामध्ये एक शंख होता. कपोल शंके शिवतले. तो शंख ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला भगवान परमात्म्याने. आणि विष्णू भगवान परमात्म्याचा तो शंखाचा जसा गालाला स्पर्श झाला, ज्ञान प्राप्त झालं. वेदाची मती ठेली तो लागला बोलो. देवा तू अनेकांना ज्ञान प्राप्त करून दिलं ना, मला पण ज्ञान प्राप्त करून दे. जाणत कर जाणून नेनते. बरं देवा ज्ञान प्राप्त केलं ना, माजून काय कर. म्हणे नेनत पण कर. देवान डोक्याला हात लावला. आता 1.5 तासापासून जाणतं ज्ञान मागितलं, हरकत नाही. आता नेनत कशाला. म्हणले देवा तुम्ही जर मला ज्ञान प्राप्त करून दिलं तर मला अभिमान होईल ना. अरे देवा काय सांगावं, या जगामध्ये काही काहींचा हरिपाठच पाठ आहे ना, तरी आवरले जात नाही बाबा. आणि देवा तुम्ही जर मला ज्ञान प्राप्त करून मला अभिमान होईल ना.
आणि एक सांगू दादा परमार्थ हा विषय ज्ञानाने सोबत नाही बरं. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागो दुर्योधन का मेवा त्यागो साल विदुर घर खाही रे सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आहे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा मला देवा रे अभिमान होईल जर ज्ञान प्राप्त करून दिलं तर. आणि एक सांगू दादा तुमच्या ज्ञानाने तुमच्या अभ्यासाने तुमच्या किती ग्रंथ पाठ आहेत ज्ञानेश्वरी पाठ आहे गाथा पाठ याला कोणी विकत घेत नाही बरं. सांगू तुम्हाला भगवान परमात्म्याला प्रेम आवडतं. प्रेम प्रेम असलं ना तो उष्ट खातो. ऐका ऐका माता माऊल्या प्रेम असलं तर भगवान परमात्मा उष्ट खातो. शबरी मातेचे बोरं खाल्ले ऐका नाही ऐकता ना गेले ते बाळ ऐका शबरी मातेचे बोरं खाल्ले यात न बोलले उष्टे बोरं खाल्ले यात न बोलले. सांगू तुम्हाला प्रेम केलं तर उष्ट खातो आणि प्रेम नसलं तर 56 प्रकारचे भोग द्या त्याचा स्वीकार करत नाही. आणि प्रेम असलं ना त्याला आमंत्रण द्यायची गरज नाही. चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे चलो विदुरा घर जावे उधवली चलो विदुरा घर जावे सबरी के मेरा सुदामा जी के चलो विदुरा घर जावे उदाम चलो विदुरा घर जावे. म्हणून देवा रे तू प्रेमाने काही करतो म्हणून देवा मला नुसतं ज्ञान नको प्राप्त करून दे. ज्ञान प्राप्त केलं ना मला नेंत पण कर जाणून नेनते करी माझे मन. देवा तू जर मला जाणत केलं नेंत केलं मी संसारात राहीन पण कसा राहीन मग मी व्यवहारी असे
टाळे टाळे आज की आनंद की जय हो. खरंच गोड वातावरण झालंय बरं. अशा वातावरणामध्ये वातावरण झालंय हे महत्वाचं आहे. आता काही वातावरणात पण वातावरण करतात. खरंच गोड वातावरण झालंय. द्यावे तेवढे धन्यवाद. की तुकोबाराय म्हणतात देवा मला जर जाणतं नेमतं केलं ना मी संसारात राहीन. कसं राहीन मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. ऐका बरं तुकोबाराय म्हणतात मी देवा संसारात राहीन पण कसा राहीन कमळाच्या फुलासारखं राहील संसारात. अलिप्त कमळ जळी संसारात कसा राहीन सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसी. ऐका कमळाचं फूल पाण्यात राहतं. पाण्यात राहून पाण्याचा आणि कमळाच्या फुलाचा फारसा संबंध येत नाही. तसा संसारात राहीन. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात ना भक्ती करत असताना कसं राहिलं पाहिजे. ऐका ऐका एका साधूच्या मुखातून निघालेले शब्द सांगतो मी लक्षपूर्वक ऐका. ना जग छोडो ना हरी बोलो. ऐका ना जग छोडो ना हरी बोलो करम कर जिंदगाने में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता है पाणी में. कमळाचं फूल पाण्यात राहतं पण पाण्यात राहून पाण्याचा आणि त्याचा फारसा संबंध येत नाही. अजून सोपं सांगू कसं राहिलं पाहिजे संसारात. ऐका दह्यात जर केस पडला माता माऊली तुम्ही उत्तर द्या बरं का पुंडलिक बाबा. दह्यात जर केस पडला दह्यातून केस काढण्याकरता कष्ट लागतात मावशी हो बोला ना. JCB लावावं लागतं का. दह्यात जर केस पडला तर दह्यातून केस काढायला कष्ट लागतात का नाही ना अलगद बाहेर निघतो बरोबर आहे का नाही. बरं तो दह्यातून जर बाहेर काढला अंकुश तो दह्यात पडला होता का नाही हे सुद्धा कळत नाही. बरं असं संसारात राहिलं पाहिजे. पण काही लोक दह्यात केस पडावा असं संसारात राहत नाही. कसं राहतात ते पण सांगू. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत किंवा बाजरीच्या भाकरीत केस अटकावा तो तुटून येतो का सुटून येतो. तुटून येतो पण सुटून येत नाही. मग ऐका ना ते वाळलेल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीतून आपल्याला केस काढायचे. मग काय करावं लागेल. शहाणी माणसं त्या भाकरीवर पाणी मारतात. पाणी मारलं की भाकर नरम होते मऊ होते का नाही. नरम झाल्यानंतर केस काढायला कष्ट लागत नाही अलगद बाहेर निघतो. ऐका ना दृष्टांत संपला. मुद्दा ध्यानात ठेवा. तसं आपलं हे मन देवाकडे जायला तयार होत नाही ना संसारामध्ये गुंतले ना. मग काय करावं याच्यावर 7 दिवस भक्तिरूपी पाणी मारा. या मनावर हे 7 दिवस जर भक्तिरूपी पाणी मारलं ना हे मन देवाकडे जायला वेळ लागतच नाही. महाराज संतांनी परमार्थ केला पण ऐका संसारात राहून परमार्थ केला आणि आपण परमार्थात राहून संसार करतो. ऐका नाही महाराज साधूंचं जीवन कसं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी काना करावा. तुकोबाराय म्हणतात देवा मी संसारात राहीन जेवी जळा आत पद्मपत्र. पुन्हा संसार करत असताना परमार्थ करत असताना देवा माझी निंदा केली काय स्तुती केली काय मला अजिबात वाईट वाटणार नाही. कसा जगेन ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के निंदा ऐकोनी नाही के ऐकोनी नाही के निंदा स्तुती गाणी निंदा स्तुती गाणी
टाळे 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 गोड ऐकून न ऐके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मने योगीराज तुकोबाराय म्हणतात देवा माझी निंदा केली काय स्तुती केली काय मला अजिबात वाईट वाटत नाही. आणि एक सांगू दादा जीवन जगत असताना परमार्थ करत असताना लोक निंदा करतात बरं का शांताराम गुरुजी. लोक निंदा करतात ना मोठं मगायचं नाही. आपल्याकडे एक वाक्य मी नेहमी सांगत असतो हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके फाटे की नाही. हत्ती बाजारात चालतो कुत्रे भुंकत राहतात. हत्ती लक्ष देतो कुत्र्यांकडं बोला ना. आणि समजा हत्तीनं जर कुत्र्यांकडे फिरून पाहिलं कुत्र्यांचं काय राहील. कुत्र्यांचं काहीच राहणार नाही पण हत्तीला किंमत राहणार नाही हे महत्वाचं आहे. मग हत्तीने कुत्र्यांच्या नादी लागायचंच नाही. कुत्र्यांबद्दलच बोलतोय बरं मी कळतंय ना. डगमगायचं नाही मस्तीमध्ये जीवन जगायचं. मी एका महात्म्याचं नेहमी चिंतन मांडत असतो जैन महामुनी तरुण सागरजी बरं का महाराजजी. त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे. वाचायला अर्धा मिनिटही लागत नाही पण मननाला दिवस अपुरा पडतो. एका वेळेला मी असं चिंतन वाचले. असा छोटासा पूल होता अरुंद रस्ता. इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडतच. वळू माहिती आहे ना सांड. राजा इकडून चालला आणि तिकडून वळू आला दौडतच. आणि तो राजा त्या वळूला म्हणतो हे वळू ओळखला का मला. राजा आहे म्हणे मी. वळू म्हणे मग तू राजा आहे मी का सर्वसामान्य आहे का. मी तर महाराजा आहे. मला सांगा त्या रस्त्यातून वळूने बाजूला झालं पाहिजे का राजाने. बोला बोला जागेत ना तुम्ही. राजाने बाजूला झालं पाहिजे याच्यातच त्याचा शहाणपणा आहे मोठेपणा आहे. उदाहरण संपलं. उदाहरण दिलं कशासाठी त्या महात्म्याने ऐका. दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही आपली वेळ गमवायची नाही तर त्या वळूतून आपल्यात काय फरक कळला. परमार्थ करत असताना लोकांचा स्वभाव असेल लोक वाईटाच्या नादी लागतच नाही चांगल्याला सोडतच नाही. कळतंय का. संतांनी जगाचं चांगलं केलं का वाटोळं. चांगलं केलं त्रासच दिला. काही काही विंचवाच्या जातीचे लोक आहेत बरं का ताई. असं आकडावरतीच राहतो बरं का. ऐकाय का काही लोक विंचवाच्या जातीच असं आकडावरती ठाका देत राहतात. एक सांगू किती विषारी विंचू असला ना प्रत्येकाला गुरु मिळतो. विंचवाने जर पाल पाहिली मग लगेच नांगी खाली टाकतो बरं. म्हणून बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात. ओहो एवढा विषारी विंचू पाल पाहिले की लगेच नांगी खाली टाकतो. बरं पालीने समजू नये आपण विंचू घाबरवतो आपल्याला म्हणजे आपण श्रेष्ठ आहेत बा. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखड्यावर. ऐका बरं एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते. एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते. एवढी विषारी कोंबडी म्हणा बाबा. ऐका ऐका महाराज लोक निंदा करता सांगत होतं मी लोक वाईटाच्या नादी लागत नाही चांगल्याला सोडत नाही. मी 3 वाक्य सांगतो दादा. जीवन जगत असताना ऐकायची सवय ठेवा दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य 20 पचवायची सवय करे या जगात अमृत नाही आहे. आणि तिसरं वाक्य आपल्या चिंतनाशी निगडीत आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर का आपण निंदा करत असेल ना त्याच्याबद्दल वाईट मानू नका. निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो. साबण आणि पाण्याचं एका महात्म्याने दिलेलं एक क्लिष्ट उदाहरण आहे. गल्लीमध्ये 2-4 डुकरं असले की गल्ली स्वच्छ राहते म्हणे. ज्यांच्यामुळे गल्ली स्वच्छ राहते त्यांच्याबद्दल वाईट मानता कशाला. ते त्यांचं काम करतात करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा. सांगितलं मी लोक वाईटाच्या नादी लागत नाही चांगल्याला सोडत नाही. समाजाचा स्वभाव आहे. माझे कबीर महाराज म्हणतात आई रे बेमान दुनिया आई रे 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 आई रे बेमान दुनिया आई रे
जगात बेमान दुनिया महाराज. लोक वाईटाच्या नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही महाराज. ऐका एक उदाहरण सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. लोक निंदा करतात ना डग बघायचं नाही. शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं जीवन जगावं बरं का. मी नेहमीच सांगत असतो एक उदाहरण. हे उदाहरणही सांगतो, दृष्टांतही देतो आणि तुकोबारायांचं प्रमाणही देतो बरं का. याला ऐका लक्षपूर्वक. जीवन जगत असताना कसं जीवन जगावं शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं. सोमनाथ महाराज एक वेळचा शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी नांदगावला गेला बरं का. एक वेळचा शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी नांदगावला गेला. बैलगाडी जुंपली, बैलगाडीत भाजीपाला भरला आणि बैलगाडी जुंपून एक वेळचा शेतकरी नांदगावला गेला. आणि ऐका या एक वेळच्या शेतकऱ्याने कुत्रं पाळलं होतं. ते कुत्रंही बैलगाडीच्या मागं गेलं पुंडलिक महाराज. कारण बऱ्याच कुत्र्यांना वाटतं मी गाडा ओढतो वा, तसं त्यालाही वाटलं. ते कुत्र बैलगाडीच्या मागं नांदगावपर्यंत गेलं. या एक वेळच्या शेतकऱ्याने नांदगावात दिवसभर भाजीपाला विकला. तेव्हा कुत्रा समोरच बसून होता. दिवसभर बसून होता, पण संध्याकाळची वेळ झाली, आवराआवरी झाली. शेतकऱ्याला वाटतं आता अंधार पडेल, आपल्याला लवकर जावं लागेल ना. बैलगाडी जुंपली, आवराआवरी झाली, पण निघायची तयारी. तेवढ्यात कुत्र्याकडं पाहिलं, कुत्रा दिसत नाही. शेतकरी म्हणे अरे कुत्रा दिवसभर बसून होता ना, आता घरी जाण्याच्या वेळी दिसत नाही, कुठं गेला असेल. 15-20 मिनटं अर्धा तास वाट पाहिली, कुत्रा आला नाही. विचार केला शेतकऱ्याने, येईल म्हटले मागून, त्याला रस्ता माहिती. शेतकरी निघून आला बैलगाडी जुंपून, शांताराम बाबा. आणि अर्धा तासाने कुत्रा तिथे आला. कुठे? जिथे शेतकरी भाजीपाला विकत होता तिथं. कुत्र्यानं पाहिलं आपला मालकही दिसत नाही, बैलगाडी दिसत नाही, भाजीपाला दिसत नाही. मालक निघाला वाटतं घरी. मग आता आपल्याला मालकाच्या घरी जायचे. निघाला कुत्रा कुठून? नांदगावरून. कुठला? एक वेळीचा. ध्यानात ठेवा. कुत्रा निघाला, एक वेळीचा कुत्रा नांदगावरून निघाला सोमनाथ महाराज. पण रस्त्याने इथेपर्यंत येईपर्यंत 1-2 गावं लागतातच ना. त्या गावोगावच्या कुत्र्यांनी या एक वेळीच्या कुत्र्यावर विनामूल्य सेवा सुरू केली. एक वेळीचं कुत्रं फार हुशार होतं, कारण त्याने 26 वर्षापासून कीर्तन ऐकलं होतं ना. ते बाहेर गावचे 10-20 कुत्रे जर कधी एक वेळीच्या कुत्र्यावर सुटले ना, एक वेळीचं कुत्रं काय करायचं? खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. ते बाहेर गावचे काय म्हणायचं? जाणे दो उसमें कोई दम नाही. ते बाजूला गेले की एक वेळीच्या कुत्र्यानं उठावून रस्ता धरावा. पुढच्या गावात आला तिथे 10-20 कुत्रे त्याच्यावर सुटले. याचं ठरलेलं, खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. तेही म्हणायचं जाणे दो उसमें कोई दम नाही. पण एक वेळीचं कुत्रं म्हणायचं तुम्ही काही म्हणा रे भाऊ, दम नाही म्हणा, बेकार म्हणा, भित्र म्हणा, मला तुमच्या निंदेशी काय घ्यायचे, मला माझ्या मालकाच्या घरी जायचंय. तसं समाजामध्ये ऐका मुद्दा ध्यानात ठेवा. तसं समाजामध्ये लोक निंदा करतात ना, डगमगायचं नाही. आपण ध्यानातच ठेवायचे की परमेश्वराकडे जायचं. ते जुनिया जन भक्ती करा टाळो, ते जुनिया जन भक्ती करा, ते जुनिया जन भक्ती करा, ते जुनिया जन आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा देवा. संसारात माझी निंदा केली काय, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज येही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. देवा मी संसारात असा राहीन, आणि देवा अजून कसा संसार मानेन. कोणी न देखे प्रपंच हा दृष्टी
टाळे टाळे वा गोड चाल घाली तुकोबाराही म्हणतात देवा मी संसारात राहीन पण कसा राहीन देखून नीन देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नाची या सृष्टीची जेवी स्वप्नासारखा संसार मानेन पण संसारात राहीन संसार सोडणार नाही पण तुझंच नामचिंतन करेल कोणतं विठोबा रखुमा माऊली